वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी बेड्या, बावधन पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधला जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकाने मटणावरती ताव मारल्याची माहिती। वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा। कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेंचे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात। राजेंद्र हगवणेला पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा पोलिसांना संशय। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 56 तासांनंतरही धुमसतीच। कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा। प्रॉपिलिनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न। हेरगिरीच्या आरोपामध्ये दिल्लीत अटक केलेल्या हारूनचे पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी संबंध। भारतातनं हद्दपार झालेल्या मुझम्मिलच्या सूचनेवरती करायचा काम। अटकेतील तुफैल नामक आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार। तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच उकळतं का? पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून राहुल गांधींचा सवाल। ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण सुरूच असल्याचं चित्र। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलवली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवर चर्चा। अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय। कॅम्पसमध्ये हिंसाचार, ज्यू विरोधी भावनांना प्रोत्साहन। चीनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावरती आरोप। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150। युतीमध्ये अनेक वर्ष शिवसेनेकडे असलेल्या सत्तेला सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती। आर्थिक राजधानीची महापालिकेवरती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न। अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची अर्ज नोंदणी आता 26 मे पासून। संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीनंतर सुधारित वेळापत्रक जारी। सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज नोंदणी सुरू होणार। शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं। राज्यातले 1 कोटी विद्यार्थी लाभार्थी। केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड। हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड। विमानामध्ये 220 प्रवाशांसह होते तृणमूल काँग्रेसचे खासदार। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी। मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातल्या घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी। तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।